आणि आपण ही थेट दृश्य बघतोय हॉटेल फोर सीझन मध्ये शरद पवार पोहोचलेले आहेत। तर शरद पवार हे आता सध्या फोर सीझन हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक हॉटेल फोर सीझन मध्ये पार पडते आणि त्यासाठीच आपण बघतोय शरद पवार पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे हे देखील आता फोर सीझन हॉटेलमध्ये पोहोचणार आहेत। तत्पूर्वीच शरद पवार हे महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी हॉटेल फोर सीझन मध्ये पोहोचलेले आहेत। याआधी संजय राऊत देखील हॉटेल फोर सीझन मध्ये दाखल झाले होते। महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक पार पडते। लोकसभा निवडणुकीसंदर्भातली सगळी चर्चा या बैठकीमध्ये केली जाईल। खरं तर अत्यंत महत्त्वाचा जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सोडवण्याचा हा प्रयत्न या बैठकीमध्ये केला जाणार आहे आणि त्यासाठीच ही अत्यंत महत्त्वाची बैठक हॉटेल फोर सीझन मध्ये बोलावण्यात आलेली आहे। शरद पवार हे हॉटेल फोर सीझन मध्ये पोहोचलेत तर उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीहून हॉटेल फोर सीझनकडे रवाना झालेले आहेत। संजय राऊत हे देखील काही वेळापूर्वीच हॉटेल फोर सीझन मध्ये दाखल झाले होते। प्रकाश आंबेडकर हे देखील हॉटेलमध्ये येणार आहेत की नाही या बैठकीसाठी ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण जागा वाटपाचा तिढा सोडवायचा आहे आणि त्यासाठीच ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक महाविकास आघाडीची बोलावण्यात आलेली आहे। शरद पवार हॉटेल फोर सीझन मध्ये पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। उद्धव ठाकरे हे देखील आपल्या मातोश्री या निवासस्थानाहून हॉटेल फोर सीझनकडे निघालेले आहेत। तर संजय राऊत याआधीच हॉटेल फोर सीझन मध्ये दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीच्या या जागा वाटपांचा तिढा सोडवला जाणार आहे या बैठकीमधून। त्यासाठी अत्यंत ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। मात्र या बैठकीला प्रकाश आंबेडकर येणार की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नेमका फॉर्म्युला काय असेल, कोणत्या जागा कोणत्या गटाला जाणार आहेत, कोणत्या पक्षाकडे जाणार आहेत ते देखील या आजच्या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। 17 जागांसंदर्भातला तिढा अद्यापही कायम आहे महाविकास आघाडीमध्ये आणि त्याच संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये केली जाईल। त्यामुळे कोणत्या जागा कोणत्या पक्षाला जातील हे देखील या बैठकीमध्ये स्पष्ट होऊ शकतं। शरद पवार हॉटेल फोर सीझन मध्ये पोहोचलेले आहेत। वरळीतल्या हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीच्या आणि त्यासाठीच ते हॉटेलमध्ये पोहोचलेत। तर उद्धव ठाकरे हे देखील आता काहीच क्षणात या हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत। ते आपल्या मातोश्री या निवासस्थानाहून निघालेत। तर संजय राऊत हे आधीच हॉटेल फोर सीझन मध्ये दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा या आजच्या बैठकीत सुटणार। शरद पवार हॉटेल फोर सीझन मध्ये दाखल झाले तर उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीहून आता निघालेले आहेत। संजय राऊत हे देखील याआधीच आपण ही दृश्य बघतोय हॉटेल फोर सीझन मध्ये दाखल झाले होते। मात्र प्रकाश आंबेडकर या आजच्या बैठकीला येणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाहीये आजच्या। त्यामुळेच या सगळ्या बैठकीमध्ये जर प्रकाश आंबेडकर दाखल झाले पोहोचले तर कदाचित या सगळ्या जागा वाटपाच्या तिढ्यावरती अंतिम निकाल काढला जाईल, निकाल लावला जाईल। कारण आत्ताही 17 जागा आहेत ज्या जागांसंदर्भातला कोणताही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। शरद पवार आपण बघतोय फोर सीझन हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण थेट दृश्य बघतोय। फोर सीझन हॉटेलमधली ही थेट दृश्य आहेत। शरद पवार हे आता या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले। दिनेश आपण बघतोय शरद पवार सध्या दाखल झालेत हॉटेल फोर सीझन मध्ये। होय, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम स्वरूप देण्यासाठी आज महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे पोहोचलेले आहेत। संजय राऊत हे शिवसेना युवीसी पक्षाचे नेते आणि खासदार हे सुद्धा पोहोचलेले आहेत फोर सीझन हॉटेलला। महालक्ष्मी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये ही बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे हे मातोश्रीहून निघालेले आहेत, थोड्याच वेळात तेही इथे पोहोचतील। काँग्रेसची नेते मंडळी इथे दाखल होत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असेल ते प्रकाश आंबेडकरांकडे की प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहतात का। पण जी माहिती मिळते आहे की प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे। त्यामुळे जागा वाटपावर वाटाघाटी या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी होतील। जो 27 जागांचा प्रस्ताव यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलाय त्यातल्या 27 पैकी काही जागांवर वंचित बहुजन आघाडी ही आग्रही आहे। त्यापैकी कुठल्या जागा या वंचित बहुजन आघाडीला दिल्या जातात त्या जागांवर प्रकाश आंबेडकर यांचं समाधान होतं का आणि त्यांनी जे अन्य मुद्दे मांडलेले आहेत त्यात ओबीसी उमेदवार असावेत, मुस्लिम उमेदवार असावेत, त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रामचा एक 25 पानांचा मसुदाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेला आहे। तर या सगळ्या मुद्द्यांवर आज साधक बाधक चर्चा होणं अपेक्षित आहे आणि काल शरद पवार